कृत्रिम हात व पाय शिबिराच्या माध्यमातून पैठण येथील शालिवाहन पतसंस्थेने हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं केलं असून त्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचं मत पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी व्यक्त केले। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त पैठण येथील शालिवाहन पतसंस्था आणि साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत जयपूर फूट शिबिरात 174 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली। यावेळी सूरज लोळगे बोलत होते। यावेळी नुकतीच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झालेल्या हिरडपुरी येथील कुमारी अश्विनी एकनाथराव तांबे यांचा शालिवाहन पतसंस्थेच्या वतीने डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। यावेळी बोलताना चेअरमन किशोर चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये बोलताना डॉक्टर अब्दुल कलाम यांनी पोलिओग्रस्त बालकांना कृत्रिम पायाद्वारे खेळताना बघून आपल्या जीवनातील हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे उद्गार काढले होते। त्याचप्रमाणे आज उपस्थित दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद बघून मला खूप समाधान वाटत असल्याचं चव्हाण म्हणाले आहे। साधू वासवानी मिशनचे डॉक्टर सलील जैन, मिलिंद जाधव ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दिव्यांगांची तपासणी करण्यात आली। यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य रेखाताई कुलकर्णी, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, माजी नगराध्यक्षा राखी परदेशी, माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे, सूरज लोळगे, चंद्रशेखर पाटील, राजू गायकवाड, अनिल घोडके, माजी नगरसेवक जितू परदेशी, पुष्पा गव्हाणे, प्राध्यापक संतोष तांबे, प्राध्यापक संतोष गव्हाणे, किरण गाडेकर, पवन लोहिया, तुषार पाटील, बलराम लोळगे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, सोमनाथ परळकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जयंत जोशी, सचिव प्रकाश कासलीवाल, संचालक सर्वश्री दीपक आहुजा, दीपक लखमले, डॉक्टर पंडित किल्लारीकर, ॲडव्होकेट राजेंद्र गोरडे, गणेश लोहिया, सुनील शेळके, बाबासाहेब राऊत, सुमन म्हस्के, गंगापूर शाखा सल्लागार कमलाकर साबणे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी केले, तर शिबिर यशस्वीतेसाठी सर्व शालिवाहन परिवाराने परिश्रम घेतले। गौतम बनकर, MC न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।